माझे डोळे जास्त बारीक झाले ना, झोपले होते तर की काही नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून. खूप छान झोप झाली, जवळपास पाऊण तास झोपले होते मी. आणि असे शांत झोप लागायला सुद्धा म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की कळत न कळत आपल्याला झोप लागून गेली, आणि जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे खूप शांत झोप लागली होती मला आणि किती दिवसांनी लागली असं वाटतं. तसंच आज मला झालं. आणि खरं तर हा व्हिडिओ मला दुपारी शूट करायचा होता, पण शर्विलने काय केलं, मला अजिबात झोपू दिलं नाही. शर्विल म्हणजे माझा मुलगा. तर आई तू झोप, आई तू झोप असं करता करता त्याने मला आहे ना त्याच्या खेळण्यामध्ये याच्यामध्ये खूप त्रास दिला आणि काही म्हणजे करूच दिलं नाही. मग म्हटलं चल मी झोपते तुझ्याबरोबर. तो झोपी गेला. आता मी उठली, मला चहा करायचा होता. फ्रेश वगैरे झाली मी. पण काय झालं, सकाळी आम्ही किराणा आणायला गेलो आणि त्याच्यामध्ये दूध आणायचं विसरून गेलो. आत्ता जायचं म्हटलं तर तुम्हाला मी आता आहे ना मागच्या कॅमेऱ्यानं दाखवणार आहे की किती पाऊस फुटला आहे. खरं तर कालच इथे पहिला पाऊस झाला, आज पुन्हा असं भरून आलेलं आहे सगळं. बहुतेक पाऊस होऊ शकतो. पण मग आता दूध आणलं नाही, त्याच्यामुळे मग चहा नाही करत मी, डायरेक्ट माझ्या कामाला लागते. आणि काय झालं माहिती आहे का, कालसुद्धा असंच पावसामुळे किराणा आणायचं राहून गेलं. तर आज सकाळी मी माझी काही कामं आवरली, म्हणजे फक्त स्वयंपाक केला. त्याच्यामध्ये मेन म्हणजे माझं तेलच राहिलं नव्हतं. तर मग काय केलं मी, जेवढं होतं ना त्याच्यामध्ये भाजी पोळी एवढा स्वयंपाक केला. आणि मग हे म्हणे चला आपण आहे ना नाश्ता आजचा बाहेर करू आणि किराणा पण घेऊन येऊ. मग तिकडून आली, किराण्याची फक्त पिशव्या ठेवल्या आणि घरातलं म्हणजे झाडण्यापासून आपले कपडे धुण्यापर्यंत सगळंच राहिलं होतं, भांडे वगैरे. तर मग ते आवरले. ते सगळं करता करता मला वाजले 1:45. मग त्याच्यानंतर जेवण केलं, थोडंसं चालले वगैरे. आणि काल एक व्हिडिओ शूट केला होता तर तो अपलोडला लावला. आणि पुढे मग म्हटलं चला आपण हे जे आहे किराण्याचं ते भरून घेऊ. पण शर्विलने काही मला ते करूच दिलं नाही. आत्ता मी उठले, मग मी लगेच पुढची कामं आवरायला घेते, कारण मला संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे. आता मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते की आजचं वातावरण कसं झालं आहे. तर बघा किती भरून आलेलं आहे नाही का. पाऊस येईल असं वाटतंय नाही आज. बघा पूर्ण ढग आले आणि इकडे वाऱ्याने माझे कपडे पडले. तर चला आधी मी ना पाणी पिऊन घेते आणि लगेच पुढचा व्हिडिओ आपला जो आहे कंटिन्यू करते. ट्रायपॉडला कॅमेरा लावून घेतलाय. आता किराण्याच्या पिशव्या इकडे ओढून घेते आणि दाखवते तुम्हाला. माझे डोळे जास्त बारीक वाटताय का झोपेतून उठल्यामुळे? मला सांगा कमेंट करून. आता आहे ना किराण्याची पिशव्या मी इकडे ओढून घेते आणि दाखवते काय काय आणलंय ते. दिसेल का तुम्हाला? ट्रायपॉड जरा मागे लोटते. पिशव्या एकदम चढलंय, खाली वागते. दिसल्या? तर आता या पिशव्या मी खाली करते. हॅलो. तर इथे किराण्याच्या पिशव्या आहेत. मला असं वाटतं माझे डोळे जास्त बारीक झाले झोपले होते तर. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. तर यातली एक एक वस्तू मी काढते आणि तुम्हाला दाखवते आणि त्याच्यावर आपल्याला जे काही बोलायचे ते पण मी बोलते आता. तर हे पापड, उडदाचे पापड आहे. आणि याच्यामध्ये किती पापड आहे म्हणजे त्यांनी असं काही दिलेलं नाही बरं का, पण वजनावर आहे. 200 ग्रॅम पापड भेटले 80 रुपयाला. त्याच्यानंतर हे आहे, हे आपल्याला बाथरूममध्ये लावता येतं. टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये असं लावू शकतो. पण आता कसं कंबाईन असतात शक्यतो टॉयलेट बाथरूम, तर मग आपण लावून द्यायचं म्हणजे जी ओडर असते किंवा बॅड स्मेल असतो तो आपल्याला येत नाही. 4 घेतले वेगवेगळ्या याचे, वेगवेगळ्या फ्रॅग्रन्सचे. त्याच्यानंतर हे काहीतरी शर्विलच्या पप्पांनी घेतलेलं आहे, दाढीचे ब्लेड आहे बहुतेक. ते ठेवले साईडला. सुपर मार्केटमध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे आता किराणा
म्हटल्यावर या गोष्टी येत नाही, पण त्या पण वस्तू त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. आणि काय होतंय, नवीनच सुरुवात आहे ना माझी, तर बोलताना अशी थोडीफार गडबड होते. असं वाटतं की आपली बोबडी वळते की काय सांगताना. हे सांगायचंच राहिलं, हे ना हँडवॉश आहे आणि एकावर एक असं फ्री होतं. 178 रुपये किंमत दिलेली आहे, पण बघू काय माहिती काय किती लावली याची माहिती नाही आहे, पण हँडवॉश आहे. आणि पहिले आपण नाही का लहान होतो, किराणा घ्यायला म्हणजे आपल्या घरचे जायचे किंवा त्यांच्यासोबत आपण गेलो तर किती कमी पैशांमध्ये किराणा यायचा आणि आता किती सारे पैसे लागतात. हे टोमॅटो कॅचअप घेतलंय, खूप दिवसानंतर घेतलंय. ॲक्च्युली मला केचप म्हणायचं होतं, मी म्हटले टोमॅटो कॅचअप घेतलंय, सॉरी, टोमॅटो केचप घेतलंय किसानचं. ते कॅचअप म्हणून एक आहे ना मसाला वगैरे, जसं वेगळं ब्रँड आहे बघा, त्याच्यावरून ती सवय लागून गेली. सो याच्यावर काय लिहिलेलं आहे माहिती का, चिली टोमॅटो सॉस असं लिहिलंय. त्याच्यानंतर हा फेसवॉश घेतलाय हिमालया. ड्रायफ्रूट घेतले काही, त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुका असं सगळं घेतलंय. चिकन मसाला, कॉफी. आम्ही पहिले ना एका मोठ्या शहरात राहत होतो, तिथे आम्हाला पीठ म्हणा, पाणी म्हणा, सगळंच विकत घ्यायला लागायचं आणि ब्लिंकिट शिवाय असा पर्याय नव्हता. शर्विल लहान होता, मग त्याला घेऊन जाणं असं, त्यापेक्षा आम्ही ते करायचो. आणि ऑनलाईन आणि तिथल्या महागाईनुसार आम्हाला बऱ्याच गोष्टी महाग पडायच्या. तर इथे थोडंसं बरं आहे असं वाटतं. कॉफीचं घेतलेलं आहे वाटतं जास्त, पण हे माझ्या 2च हाताला लागलेलं आहे. इथे सगळी बिल यादी आहे. हे देवाचं तेल आहे, हे वेलदोडे, अख्खे वेलदोडे 10 ग्रॅम 46 रुपयाला. फुटाणे मधल्या वेळेत खायला, फक्त भाजलेले असं, म्हणजे मीठ लावून भाजलेले. मीठ लावून भाजलेले का तसं काही त्यांनी दिलेलं नाहीये, कदाचित असू पण शकतात मीठ लावून भाजलेले. कधी कधी बिना मिठाचे भाजलेले पण असे भेटतात. तर हे 50 रुपयाला 250 ग्रॅम असे भेटले. छान लागतं, म्हणजे इतर आपण काहीतरी असं मंचिंग केल्यापेक्षा हेल्दी ऑप्शन. मसाल्याची पण होते, पण मी घेतले नाही. या शॅम्पूच्या पुड्या डव घेतलेल्या आहे, तशा होत्या घरामध्ये वाटिका, पण मग यांनी त्या उचलल्या की असू दे घरामध्ये. हे पण कॉफीचे, बहुतेक यांनी काय केलं आहे, मी काही वस्तू टाकत होते त्या बॅगमध्ये आणि हे टाकत होते, तर मग ह्या वेगवेगळ्या घेतल्या छोट्या छोट्या, एक कपासाठी नसतात का त्या. तर हे डाळ आहे, फुटाण्याची डाळ, हे पण घेतलंय. मोती साबण, कशा आहे ना आपल्या आंघोळीच्या साबण होत्या, पण आहे ना दिवाळी असो नसो माझ्या मिस्टरांना मोती साबण खूप आवडतो, कारण खूप सुगंधित असतो तो. तर मग म्हटलं ह्या काही हरकत नाही, तुम्हाला आवडतो तर. आणि हा बेडेकर गोडा मसाला. त्याच्यानंतर हे असं दरवाजाच्या पाठीमागे वगैरे अडकवण्यासाठी, भिंतीला आपण नाही का चिकटवतो, काही आपल्याला पिशवी वगैरे टांगायची असेल तर त्याच्यासाठी हे. हा सुहाना मसाला आहे, पनीर माखनवाला. मी पहिल्यांदा घेतला असं काहीतरी. मी काय करते, जेव्हा आहे ना आपल्याला काही पनीर, काही वेगळी भाजी बनवायची, समजा काजू वगैरे, तर आपला घरचा मसाला तयार करूनच मी ती भाजी बनवत असते. पण मला यावेळेस वाटलं घ्यावं म्हणून मी तो घेतला आहे. आणि कितीला बसलाय तो, इथे किंमत दिली 49 रुपये दिलेली किंमत. 50 ग्रॅम मसाला आणि 49 रुपये किंमत. तर असं आता मुलांच्या शाळा सुरू होत आहे ना, तर आपल्याला नाश्ता, त्यांचा टिफिन आणि आपल्या मिस्टरांचा टिफिन, म्हणजे एक काम, परत मुलांना शाळेत सोडवायचं, घेऊन यायचं, ही कामं वाढणार आहे. आणि माझी पण आता परत धावपळ होणार आहे, कारण 2 महिने, दोन महिने म्हणू शकतो आपण, सुट्टी होती, भरपूर असा निवांत वेळ होता. आणि आता हे आमच्या आवडीचे स्वस्तिक पोहे, जे आम्हाला तिकडे भेटत नव्हते, आम्ही खूप मिस करायचो स्वस्तिक पोह्यांना. त्याच्यानंतर ही मसूरची डाळ,
या मसूरच्या डाळीबाबत एक सांगते मी तुम्हाला. एक मिनिट मी खिडकी लावू का, कारण की ना वारं सुटलंय खूप. इतकं वारं सुटलंय. चला आता राहिलेला किराणा दाखवते. हे ना दलिया घेतले, मल्टीग्रेन दलिया. 50 रुपयाचं किती आहे, 500 ग्रॅम. तर बरं आहे, नाश्त्याला कधीतरी कामात येईल आणि हेल्दी ऑप्शन आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटतं, म्हणजे जे डाएट वगैरे दाखवताना तो दलिया खा असं त्यांचं म्हणणं आहे. अगरबत्ती संपली होती, ती पण घेतली. तेल तर तुम्हाला दाखवलंच, बाजूला काढून ठेवते. आणि हे बेसन पीठ बरं असतं ढोकळा वगैरे करायला. तसं मी तेलकट जे आहे ना ते खूप कमी बनवते, पण मग बेसनाचे धिरडे असतील, ढोकळा असेल तर ते बनवायला, कढी बनवायला कामात येतं. बेसन, गुळ पावडर. कधी कधी असं वाटलं की गोड चहा प्यायचा आहे तर मग गुळाची पावडर टाकते. आणि ह्या एकदम छोट्या छोट्या गुळाच्या वड्या बघा ह्याच्यामध्ये, म्हणजे याच्यातल्या ना 2 जरी टाकल्या, किंवा आता ह्या लहान आहे, मागच्या वेळेसच्या ना थोड्या मोठ्या होत्या, आपल्या ज्या गुळाच्या भेल्या असतात ना तशा टाईप त्या होत्या, पण या त्याच्याही पेक्षा लहान आहे. म्हणजे त्या जेवढ्या होत्या तर त्या एकीचे 2 तुकडे केल्यावर, म्हणजे जेवढे लहान तुकडे होतील ना तर तसं त्याचा एक तुकडा आहे. म्हणजे थोडं जास्त टाकावं लागू शकता, किंवा फिक्का चहा प्यायचा असेल तर मग छान आहे. तर हे बघा, हे कॉफीचं निघतं, बहुतेक शर्विल टाकत असेल तो त्याच्यामध्ये. आणि यांनी घेतलं. आणि हे बघा काय, मटकी, चवळी, हरभरे, मूग वगैरे सगळं मिक्स आहे. म्हणजे आपल्याला मोडाची उसळ करायची असेल तर भिजत घालायला डायरेक्ट हे मिक्सच टाकायचं आणि नंतर आपण त्याला मोड आणायला ठेवू शकतो. रवा उपमा करायला जाड रवा घेतला मी, मला ते बारीक रव्याचं नको वाटतं, चिकटसर होतं सगळं. काही प्रसाद वगैरे बनवायचा असेल तर ठीक आहे, तो 0 नंबरचा रवा. पण मग हा कसा आहे, जाडच, म्हणजे उपम्यासाठी छान असतो. आपला चपट चहा, मिठाची पिशवी, साबुदाणे घेतले. खरं तर आता साबुदाणे मी नाही एवढे घरात ठेवत, पण असं झालं की भरपूर दिवसाची साबुदाणा खिचडी त्यामुळे बनवली नाही. तर हे मला म्हणत होते, तू किती दिवसाची साबुदाणा खिचडी बनवली नाहीये, बनवशील का? पण म्हटलं साबुदाणे एवढेच आहे, म्हणजे असं नाही का, शर्विलचं एक छोटं टिफिनला आपण देऊ शकतो एवढेच आहे. तर आपल्याला तिघांना पण खायची म्हटल्यावर साबुदाणा लागेल. तर मग किराण्यामध्ये घेऊन आलो. हे हिरवे अख्खे मूग, म्हणजे मोड आणू शकतो याला आपण, किंवा आपले हिरवे मुगाचे डोसे असतात ना ते. काल काय झालं माहिती का, मी ना डब्यामध्ये हिरवे मूग आणि थोडे अख्खे मसूर असतात ना ते भिजत टाकले. मला आज त्याचे डोसे बनवायचे होते, पण सकाळी तो तेलाचा असा प्रॉब्लेम. पहिल्यांदा आम्ही ब्लिंकिटच करत होतो, पण ब्लिंकिटचं अचानक त्यांनी सांगितलं की अवेलेबल नाही आहे टेम्पररी, म्हणजे काय अनअवेलेबल असं दाखवलं. तर मग ऐन वेळा आमचं हे झालं. तर मग मी आहे तेवढ्या तेलामध्ये फक्त भाजी पोळी स्वयंपाक केला. नाश्ता तर मी तुम्हाला सांगितलं बाहेर केलं. आणि यांचं काय असतं, तू ना ते हिरवे डोसे करू नको, ते ना घशाखाली उतरत नाही. पण मग माझं सांगण्याचा उद्देश त्यांना असा असतो की प्रोटीनचा सोर्स आहे, आपण ते खाल्लं पाहिजे, हेल्दी ऑप्शन आहे. आणि कधी बनवलं तर म्हणजे ते खात नाही असा काही विषय नाही, पण त्यांना थोडंसं दडपणच येतं की आज हिरव्या मुगाचे डोसे. तर अशा छोट्या मोठ्याच्या काही गमती ना मी तुम्हाला अशा पुढे व्हिडिओमध्ये सांगत जाईल. ही मुगाची डाळ आहे, आपली पोळी मुगाची डाळ. आणि त्याच्यामध्ये काय अजून, ही पिशवी संपली बरं, ही पिशवी आता लहान पिशवी फक्त. आणि हे शेंगदाणे, जिरे. आता ही दुसरी पिशवी, आयांचा डिओ आहे. कोणता घेतला, यार्डले जेंटलमॅन. मुलांचं काय बाबा, नंतर एक वेगळं वेगळं असतं. काळेपेटी डायरेक्ट मोठी घेऊन टाकली. कोलगेट,
हे पण घेतलंय वाटतं परत दाढीचं ब्लेडचे काहीतरी साईडला ठेवते. हेअर केअर ॲलोवेरा म्हणजे ऑइल आहे केसांना लावण्याचं. दरवेळा त्यांचं ते आल्मंड असतं पण ह्या वेळेस काय माहिती हे का घेतलं. हे पण दाढीचं ते काहीतरी. हा आपलं भांड्यांचं साबण. याच्यामध्ये किती माहिती का 3 साबण आहे. विमचा घेत असते मी. तुरीच्या डाळीची एक गंमत सांगायची तुम्हाला. तर आम्ही पहिल्यांदा जो पॅक उचलला होता ना तिथून, तर मला असं वाटलं तुरीची डाळ आहे आणि त्याच्यात काय म्हटलं ओळखायचं नाही का, मी बघितलं नाही असं वाचून. तर बिल करत होतो, तिथली ती मुलगी म्हणाली तुम्हाला तुरीची डाळ पाहिजे ना, म्हटलं ही काय तुरीचीच आहे. तर ती म्हणे हे बघा इथे काय लिहिलंय पिवळा मसूर. तर बरेच जण काय करताय म्हणे ते नेमकं आत्ताच आलेलं आहे आमच्याकडे आणि उचलताना ते उचलून घरी किराण्यासोबत घेऊन जाता तुरीची डाळ घेतली म्हणून. पण आमच्या ते नंतर लक्षात यायला लागलं की ते लोक परत घेऊन येत आहे. दरवाजा वाजतोय बाहेर जायचं वाऱ्याने का बरं काय माहिती. त्याला खुर्ची लावून ठेवलेली मी आपटू नये म्हणून. हां, तर नंतर आमच्या ते लक्षात यायला लागलं की बरेच जण आले की आम्हाला तुरीची डाळ पाहिजे, हे नको. त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच विचारून घेतलं तुम्हाला तुरीची डाळ पाहिजे ना, तर मग दुसरीकडे ठेवलेली आहे तिथून घ्या. आणि ही आहे पिवळी मसूर डाळ. तर असा तो गोंधळ होता तिथे. तर बिना पॉलिशची ही तूर डाळ घेतलेली आहे आणि डाळी तर इतक्या महाग आहे सध्या. 500 ग्रॅम डाळ जी आहे ती 80 रुपयाला आहे. पण मग कसं आहे आपल्याला डाळी लागतातच नेहमी डाळ भात करायचा असल्यावर. कपड्यांचे साबण पॅक होतं तिथं माझ्यामध्ये 4 पेक्षा जास्त साबणांचा असू शकतो तो. तर मी म्हटलं नको, मी ह्या 3 अशा सुट्ट्याच घेतल्या. रिम, त्याच्यानंतर साखर. आम्ही ना साखर वापरणं खूप कमी केलं आणि घरात होती साखर पण मग असू दिली घरामध्ये. यांनीच म्हणे जाऊ दे असू दे, घरी कोणी आलं आणि त्यांना जर आपल्याला साखरेचं काही करायची म्हणजे आपण शिरा वगैरे करतोच किंवा चहा तर असतो, तर त्याच्यासाठी कामात येईल. घरात असल्याने काही बिघडत नाही. म्हटलं ठीक आहे चला. तर ही मधुरची साखर घेतलेली किती, 1 किलो. तर हे आपलं रेझर, आपण वॅक्स वगैरे करतो ना, तर क्रीम लावण्यापेक्षा मला हेच आवडतं म्हणून मी ते घेत असते. कराडची भेळ डब्यात काढून ठेवणार आहे मी लगेच. त्याच्यानंतर हे कमी गोड असणारे विटा मारी गोल्ड बिस्किट. बरं असतं शर्विलला कधीतरी द्यायला, तसं तो पण एवढं काही मागत नाही. स्नॅक्सचं म्हणजे जे असतं ना आपलं बाहेरचं पॅकिंगचं जे फूड ते मी खूप कमी ठेवते. तर आज बऱ्याच दिवसानंतर हे बिस्किट घेतले. ते पण कमी गोड असतात, गव्हाच्या पिठाचे असतात असं तर त्याच्यावर म्हटलेलं असतं. ठीक आहे, जे असतील ते, पण मग जास्त गोड घेत नाही. त्याचं असतं की ओरिओ घे, पण नाही घेत आम्ही. आणि हे सेलो टेक्ना रिमोटसाठी घेतले काय माहिती, यांनीच घेतलेले. जे रिमोटसाठीच असू शकतात. काही बारीक आहे, काही जाड आहे. आणि जे आणायला गेलो होतो ज्याच्यामुळे आजचं रुटीन थांबलंच होतं जवळपास, तर ते हे तेल. तर हे सगळं साहित्य घेऊन आलेलो आहोत. आता मी तुम्हाला दाखवते की एवढ्या सगळ्या वस्तू घ्यायला किती पैसे लागले. जवळपास मी तुम्हाला 57 वस्तू दाखवल्या. तर याचं बिल झालेलं आहे 4754 आणि खरेदीवरील बचत किती झालेली आहे 601 रुपये. म्हणजे त्यांनी ते लावूनच म्हणजे बचत आपली 601 रुपये झाली. 601 रुपये 55 पैसे. आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त 4754 रुपये द्यायचे असं त्यांचं म्हणणं आहे. तर एवढा सगळा किराणा झालेला आहे. किती जण राहतो आम्ही सांगूच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि बहुतेक तुम्हाला व्हिडिओतून कळलंय असेल की आम्ही किती जण असतो. पण चला आता म्हणजे असे बिना कामाच्या कोणत्याही गोष्टी घेतलेल्या नाहीये. आणि काही वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये होत्या की अजून त्या घेण्याची गरज नव्हती. पण आता कसं आहे सुपर मार्केट म्हणा, डी मार्ट म्हणा, तिथे आपण गेलो की चला मग काही दिवसात ती वस्तू संपणारच आहे, मग आपल्याला परत जावं लागेल, तर खर्चात खर्च होऊन जाईल. तर याच्यातली कोणतीही वस्तू अशी नाही आहे की खूपच दिवस पडून राहणार आहे, खराब होणार आहे. आणि आता
पावसाळा लागतोय मेन म्हणजे. तर कोणत्याही गोष्टी जास्त दिवस राहतील अशा घ्यायच्याच नाही, खराब होऊन जातात. आणि मेन म्हणजे माझ्याकडे एवढी ठेवायला जागाही नसते. तर आता मी काय करेल, एका डब्यामध्ये या सगळ्या वस्तू भरून ठेवील, ज्या संपल्या आहेत ते त्या बरण्यांमध्ये भरून ठेवील. तर हा होता आजचा व्हिडिओ. मला स्वयंपाक करायचा आहे आणि आज खूप लवकरच अंधारून आलेलं आहे, बाहेर इतकं वादळ चालू आहे. आणि मी आधी तिकडे बसलेली होती ना, पहिल्यांदा तुमच्याशी बोलले तिथं, तर वाऱ्याने काय होतंय, तो ग्लासचा दरवाजा आहे, तो सारखा असा हलतो आणि आवाज येतोय त्याचा. तर त्याच्याकडे पहिल्यांदा बघून येते आणि लगेच स्वयंपाकाला लागते. हा सगळा पसारा भरून ठेवायचा आहे. मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, काहीतरी कमेंट करा, म्हणजे काय वाटतं तुम्हाला, कशी झालेली माझी व्हिडिओची सुरुवात. तर भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बाय. खूप छान झोप झाली आहे माझी. किती दिवसानंतर झोपले आणि सकाळी धावपळ झाली, त्याच्यामुळे मग जवळपास 1:30-2 वाजेपर्यंत कामं आवरायलाच गेली. त्याच्यानंतर जेवण केलं आणि मला लगेच हा व्हिडिओ शूट करायला घ्यायचा होता. पण मग शर्विलनी काही मला काम करू दिलं नाही, म्हणजे इतका त्रास देत होता. अजिबात झोपत नव्हता शर्विल. आता म्हटलं चहा पिऊ, पण मग काय झालं, सकाळी ना किराणा आणायला गेलो आणि त्याच्यात दूध आणायचंच विसरून गेलो आम्ही. आता इतकं वारं सुटलेलं आहे. कालसुद्धा इथे पाऊस झाला, पहिला पाऊस, आणि आत्तासुद्धा वातावरण झालेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतेच.